नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री रावसाहेब दानवे हे आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी ना त्यांना परिपूर्ण राजकारणी मानतो. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, यू नेम इट. आणि अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की श्री रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली नाही आहे. सहकारी चळवळ घ्या, ग्रामपंचायतीचं राजकारण घ्या, 46 वर्ष, 26 निवडणुका. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उदाहरण देताना आपण श्री शरद पवार यांच्या 5 दशकाच्या राजकारणाचा उल्लेख करतो, बाळासाहेब थोरातांच्या विक्रमाचा उल्लेख करतो. माझ्या मते भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला आपण सीझन पॉलिटिशियन म्हणतो ना, रावसाहेब दानवे इज द परफेक्ट मॅन. ते स्वतः मराठा आहेतच. भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाध्यक्ष पण त्यांनी सांभाळलेलं आहे. केंद्रात ते मंत्री होते. आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं आगामी राजकारण काय असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर जसं आपण श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं तो प्रयत्न केला, पंकजा मुंडे यांच्याकडनं प्रयत्न केला, विनोद तावडे यांच्याकडनं करणार आहोत, तसंच एक सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे रावसाहेब दानवे. तुम्ही तुमच्या सगळ्या पराभवाचं विश्लेषण केलेलंच आहे. त्याच्यात थोडंसं मला विचारायचं आहे. पण दिल्लीत बैठक झाली, त्या एक बैठकीला तुम्ही होता. महाराष्ट्रामध्ये पण बैठक झाली. माझ्या मते ते जे अरेथमेटिक वगैरे सांगतात, आकडेमोड, की विधानसभेमध्ये असं लोकसभेला झाल्यामुळं असं, हे खरं नाही आहे. आधीची सगळी जर आकडेवारी काढून बघितल्या आपण तर असं होत नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे नावाची केमिस्ट्री असते आणि ती काम करून जाते. सो तुमचं पहिलं आकलन काय, की जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होईल का? ते होणार नसेल तर भारतीय जनता पार्टी काय करेल? असं आहे की तुम्ही आत्ता सांगितलं की मागची हिस्ट्री, आत्तापर्यंत मागची हिस्ट्री जेव्हापासून आम्ही राजकारण करतो तेव्हा जर बघितली तर जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत घडतं असं नाही आहे. कारण या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये की देशामध्ये काय प्रगती झाली, राज्यानं किती बजेट आपल्याकडं आणलं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या भागामध्ये किती पैसा आला, शासनाच्या योजना किती राबवल्या गेल्या, याच्यावर ही निवडणूक जायची. इंटरनॅशनल लेवलला आपली जी इमेज होती ती इमेज आता काही सुधारली का, याच्यावर या निवडणुका जायच्या. पण मला असं वाटतं की ही निवडणूक आत्तापर्यंतच्या झालेल्या आमच्या काळातल्या निवडणुकीपैकी सगळ्यात वेगळी निवडणूक होती. ही निवडणूक वर्ष लेवलला गेलीच नाही की जगाच्या पाठीवर आपल्या देशाची जी इमेज निर्माण झाली, की G20 परिषद आपल्याकडे झाली. G20 परिषदेच्या निमित्तानं 175 देशातील लोक आपल्याकडे आले आणि सारा देश फिरून गेल्याच्या नंतर त्यांनी जे आपल्या देशाचं वर्णन केलं आणि त्यातून जी काही इमेज आपली बनली त्याच्यावर ही निवडणूक गेलीच नाही. शिवाय आपली अर्थव्यवस्था 10व्या नंबर होती, ती आता 5व्या नंबरवर आली, त्याच्यावर ही निवडणूक गेलीच नाही. ही निवडणूक मेरा गाव मेरा देश आणि जात, माझ्या गावात काय झालं. लोकसभेची निवडणूक गावावर जात नसते, बरोबर. ही निवडणूक त्या लेवलला लढल्या जात असते. आणि दुसरी गोष्ट, हर राज्यात वेगवेगळे प्रश्न, हर जिल्ह्यात वेगवेगळे प्रश्न घेऊन प्रत्येक लोकांनी आता आपले आंदोलनं सुरू केले. त्याच्याभोवती ही निवडणूक जास्त फिरली आणि त्याच्यामुळं कदाचित आमचेही अंदाज चुकले. मला आठवतं की मी पहिल्यांदा 1999ला लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा निवडणुका एकत्र झाल्या, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, आणि दोन्हीकडे वेगवेगळा कौल आला. आणि तिकडे वेगवेगळा कौल आला. लोकसभेमध्ये लोकांनी आम्हाला जिंकवलं, पण एकाच वेळेस एकाच माणसं दोन्ही बॅलेट पेपर एकत्र दिले. आपण म्हणतो लोक समजणार नाही, लोकांना आठवणार नाही, असं नाही आहे. लोक बरोबर जाऊन तिथंच मारतात. विधानसभेला आम्हाला हरवलं आणि लोकसभेमध्ये आम्ही जिंकलो. म्हणजे या देशातला मतदार एवढा जागरूक आहे, एवढा सुज्ञ आहे की कोणत्या वेळेस काय करायचं हे पूर्णपणानं मतदाराला माहिती आहे. आणि त्यामुळंच लोकसभेत जे त्यांनी केलं आता तेच विधानसभेत करायचं का, तर संपूर्ण दौरा केल्याच्या नंतर हे कळलं. मी स्वतः माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या विधानसभेत जाऊन आलो. मी मराठवाड्याचा पण दौरा केला. मी नांदेडला गेलो, मी लातूरला गेलो, मी धाराशिवला गेलो, संभाजीनगर, जालना फिरून आलो. माझे 2 जिल्हे बाकी राहिले. त्याच्यावर अंदाजीन लोकांच्या मनात काय चाललं आहे. आणि आता आम्ही पूर्वी कसं होतं राजकारणामध्ये, पुढच्या वर्षी काय होणार हे आज सांगू शकत होतो. आता सोपं नाही. पुढच्या महिन्यात नक्की 100% काय होणार हे सांगू शकत होतो. आज राजकारणाविषयी उद्या काय होणार आहे
हा अंदाज बांधणं आता अवघड झालं आहे. आणि त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे, पण मला असं वाटतं जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत घडण, या भ्रमात जर कोणी दुसरे राहत असतील तर त्यांचा तो भ्रम निराश होईल. मी सांगू जनतेच्या मनात काय आहे? आम्ही थेटच प्रश्न विचारतो म्हणून. श्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा एक विशिष्ट जातीच्या विरोधामध्ये एक दृष्टिकोन आहे, असं एक नेरेटिव्ह आहे. ते मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असं एक नेरेटिव्ह आहे. त्यांनी जाणीवपूर्वक लाठी हल्ला केला, असं एक नेरेटिव्ह. आणि ते दुर्दैवानं खरं की खोटं याची पडताळणी करण्याची कुठल्याही बाजूनं काही कोणी प्रयत्न केलेला नाही. ते लोकसभा निवडणुकीमध्ये पण दिसलं की त्या नेरेटिव्हचं रिफ्लेक्शन आलं आणि श्री रावसाहेब दानवेसारखे पाटील पडले निवडणुकीत. आता मला जर विचाराल तर विधानसभा निवडणुकीच्या आधी ही स्थिती आहे की भारतीय जनता पार्टी ही मराठा समाजाच्या विरोधात आहे, असं चित्र. हे बघा, देवेंद्र फडणवीसने मुद्दामहून लाठीचार्ज केला. असा कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माचा माणूस त्या पदावर जर असेल तर तो असा विचार करत नाही की मुद्दामहून लाठीचार्ज करा. हा लाठीचार्ज झाला याचं आम्ही समर्थन करत नाही. व्हायला नाही पाहिजे होता. इश्यू एवढा मोठा बी नव्हता. याच्यापेक्षा मोठाले इश्यू ज्या ठिकाणी काहीच झालं नाही. शेतकऱ्याचं आंदोलन झालं, वर्षभर चाललं, त्या ठिकाणी झालं नाही, या ठिकाणी झालं. ॲक्सिडेंट आहे, झालं. नाही व्हायला पाहिजे होतं, झालं. पण झाल्याच्या नंतर अर्थातच त्या डिपार्टमेंटचे मुख्य देवेंद्र फडणवीस, त्या ठिकाणी मी जरी असतो तुम्ही जरी असते तुमच्या विरोधात तर शेवटी तुमच्या आमच्या विरोधात ती गोष्ट केली असती. अर्थात मग ते देवेंद्रजीच्या नावानंच म्हणणार की ते गृहमंत्री होते, गृहमंत्र्यांनी करवलं. परंतु जे झालं ते चुकीचं झालं आणि जे नाही व्हायला पाहिजे होतं ते झालं. पण आता त्याच्याबद्दल याला त्याला दोषी धरल्यापेक्षा मूळ मुद्दा आहे की ज्या कामासाठी ज्या मागणीसाठी हे आंदोलन चाललं ते आंदोलन यशस्वी व्हावं. आणि जर हे करायचं असेल तर ते कोण्या एका माणसाचं काम नाही आहे. साऱ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन धनगर समाजाचं आंदोलन असन, मराठा समाजाचं आंदोलन असन, वेगवेगळ्या राज्यात तर वेगळे सोडून द्या, महाराष्ट्रापुरतं आपण बोलू आता, तर या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन याच्यावरचा तोडगा काढला पाहिजे. आज काय चाललं, केवळ एकाच बाजूनं जोडणं चाललं आहे आम्हाला, भाजपलाच एकाच बाजूला जोडणं चाललं आहे आम्हाला. आणि त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की आरक्षणाची मागणी ही 1980ला आली पहिली. अण्णासाहेब पाटील होते, त्यांनी मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं मोर्चामध्ये की ही मागणी मान्य करणार नसाल मी माझा जीव देईन, तर मी माझा जीव घेईन. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वतःला शूट करून घेतलं. मग 80पासून तर आत्ता 2023पर्यंत किती वर्ष झाले? 23 आणि 43 वर्ष झाले. 43 वर्षापूर्वी आलेली मागणी. 43 वर्षात मुख्यमंत्री किती झाले? बाबासाहेब भोसले झाले, पृथ्वीराज देशमुख झाले, विलासराव दोनदा झाले, शरद पवार तीनदा झालेत, उद्धव ठाकरे झालेत. एवढा तीव्र प्रश्न हा कधी चर्चेला गेला? मग आता काय येतो? भाजप सत्तेवर असतानाच काय येतो? चर्चेला गेला नाही, पण आता मात्र तो चर्चेला गेला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, असू द्या, समाज म्हणून मी पण त्याच मराठा समाजाचा आहे. मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं होतं. खरं तर 2014च्या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ला होता काँग्रेस राष्ट्रवादीने. भाजप सेना एकत्र होती. त्या टायमाला आरक्षणाचा मुद्दा आला होता. मग आपण 14ला लोकसभेत हारलो, विधानसभेत सुद्धा आपली अशी हार होऊ शकते म्हणून घाई गडबडीमध्ये नारायण राणे समिती नियुक्त केली आणि त्या समितीला हे आरक्षण द्यायला. जे टिकलं नाही पुढे, ते टिकलं नाही, टिकणारच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं नाही. ते का टिकलं नाही तर एखाद्या समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास जर तुम्हाला समजायचं असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते. मागासवर्गीयांनी दौरे करून ते सिद्ध करायला तुम्हाला सिद्ध करावं लागतं की हा समाज कसा माग आहे. हे गायकवाड आयोग नेमला, त्यांनी तो दौरे केले आणि मराठा समाज कसा मागास आहे याचा रिपोर्ट सरकारला सादर केला. आमच्या सरकारनं विधिमंडळामध्ये ठराव केला आणि ठराव केल्याच्या नंतर ते लागू केलं. त्यालाही चॅलेंज झालं आणि चॅलेंज झाल्याच्या नंतर हायकोर्टनं त्याच्यावर स्थगिती दिली नाही. दरम्यान निवडणुका आल्या, विधानसभेच्या निवडणुका आल्याच्या नंतर
पुन्हा ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री Defend नाही झाले. केलं त्याला. त्या टायमाला ज्या कोण्या माणसांवर ही जबाबदारी टाकली होती त्यांनी वकिलाची चांगली फौज उभी केली असती, आपले पुरावे नीट जर सादर केले असते तर कदाचित सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलं असतं तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. मनोज जरांगेंची भूमिका तुम्ही आता त्रयस्थ म्हणून, कारण तुमचा निवडणुकीचा सगळा माहोल संपलेला आहे, त्याचं विश्लेषण तुम्ही अनेक ठिकाणी केलेलं आहे. ते जे काही भूमिका घेत आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू आहे असं मला वाटतं. नाही, असं हे राजकारण नव्हतं. त्यांनी काही हा विषय राजकारण म्हणून हातात नाही घेतला. त्यांना मी आज नाही ओळखत, ओके. गेले 15 वर्षे 20 वर्षे ओळखतो मी त्यांना. त्यांचा तो छंद होता, समाजाबद्दल तळमळ होती. एखाद्या गावात जायचं, सगळे गावकरी गोळा करायचे, उपोषण सुरू करायचं, आजूबाजूच्या गाववाल्यांना गोळा करायचं, तिथून नंतर मग शासनाकडे निवेदनं द्यायचे, शासनाला प्रतिनिधी पाठवून शासनाच्या कामात ही गोष्ट टाकायची, शासनाला आश्वासन द्यायचं. आणि शेवटी असं करत 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 ते होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी शेवटचं हे अस्त्र काढलं आणि आंतरवलं उपोषण सुरू केलं. तर मला असं वाटतं की आता याच्यातून हा लढा आहे, यश किती मिळतं काय मिळतं माहीत नाही, पण त्यांनी आता स्वतःच सांगितलं आहे की आत्ता जर समजा 1 महिन्याची मुदत दिली 13 तारखेपर्यंत, आणि जर 13 तारखेपर्यंत आमचा निर्णय झाला नाही तर आम्हाला पॉलिटिकली निर्णय करावा लागेल. काय निर्णय करतात काय नाही सांगितलं 288 मतदारसंघात उभं कदाचित करू शकतात. लोकशाहीत तर कोणालाही उभं राहावं लागते, काही कोणाला कोणी बंधन आणू शकत नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांची जरी नसेल, पण ज्यांना मी बोलतो ते जर माझं ऐकत नसेल तर आता मला सांगा, शेवटी न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था आणि प्रशासन या 3 आपल्याकडच्या मुख्य यंत्रणा आहे. सरकारनं एखादा निर्णय घेतल्याच्या बाद तो निर्णय कायद्याच्या चौकटीत आहे का नाही हे बघण्याचं काम तर शेवटी न्यायव्यवस्थेचं आहे. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये, लालू प्रसाद जेलमध्ये जाऊन आले. त्याच्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री जेलमध्ये. ते वेगळ्या कारणामुळे, कारणं काही असो, पण न्याय व्यवस्थेनं सरकारनं केलेली कार्यवाही जी आहे त्याला न्याय व्यवस्थाच बघते ना. आणि त्यामुळे जर ते बेकायदेशीर असेल तर त्यांना सोडून बी देतील कोर्टानं सोडल्यावर सरकारचं काही चालत नाही. पण तसंच तुम्हाला वाटतं की आपण जरी सरकारने आरक्षण दिलं तरी ते न्यायालयात टिकणार नाही? झालंच ना तसं, 2 वेळेस झालंच ना. आता बी अर्ज झालं परवा. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत बसल असं आरक्षण जर दिलं आणि त्याला जर चॅलेंज नाही झालं तर ते टिकू शकतं. आता हेच आरक्षण जर चॅलेंज नसतं झालं तर हेच आरक्षण फायनल होतं, पण ते बार बार चॅलेंज होतं आहे. त्याला आपण म्हणू बी शकत नाही तुम्ही चॅलेंज करू नका, कारण लोकशाहीनं दिला त्यांना तो अधिकार आहे. त्यामुळं प्रश्न आहे की शेवटी या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की सर्व राजकीय पक्षांनी होत नाही राजकारण. तुम्हालाही माहिती आहे हा खोटा आशावाद आहे. भारतीय जनता पार्टीचा एक महत्त्वाचा नेता म्हणून तुम्हाला तो वाटणं साहजिक आहे. कोण येईल मला सांगा. मग कोणी येत नाही तर तुमच्याजवळ एखादा आहे का याला तोडगा, तो तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पुढाकार घेतो. कोणीतरी काहीतरी तोडगा बाहेर काढला पाहिजे ना. आम्ही पुढाकार घेतो, आम्हाला तुम्ही बार बार विचारता. आता तुम्हीच म्हणता तुम्हाला की नाही त्याच्यात तसं होऊ शकत नाही, मग तुम्ही सांगा कसं होऊ शकतं. काहीतरी कोणातरी समोर बसावं लागेल ना. आरक्षण हा विषय लोकांच्या नसानसात भिनलेला आहे. पण सुरुवातीपासून हे जे मनोज जरांगे यांचं आंदोलन आहे ते व्यवस्थित हाताळलं गेलं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आता कुठल्याही प्रकारचं आंदोलन जर झालं तर शेवटी त्याला सामोरं तर प्रशासनालाच जावं लागतं आहे. आणि ज्या पद्धतीनं तो लाठीमार झाला एवढा काही फार मोठा गंभीर विषय नव्हता. झाला तसं तर आम्ही कधी समर्थन केलंच नाही, करण्याचं काही कारण बी नाही. सांगितलं काही समर्थनच नाही. पण मग तुमचे मंत्री गेले, न्यायाधीश गेले आणि आता असं झालं की जायचं कुणी हाच प्रश्न उरला आहे. नाही, आता जायचं काय, आता त्यांनी 13 तारखेला अल्टिमेटम दिला आहे. त्यांची पुढची भूमिका काय राहते त्याच्यावर सरकार ठरवेल काय करायचं. मनोज जरांगे यांचं आंदोलन हे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचं ठरणार आहे. दुर्दैवाने तुमचा पण जो पराभव झाला त्याच्यामध्ये हाच सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर राहिलेला. मराठवाड्यातल्या 8ही जागा त्यातली एक भुमरेंची कशी निवडून आली, ते स्वतः मराठा आहेत, तो फॅक्टर किती कामाला.
आता पोस्ट इलेक्शन तुम्ही ज्या वेळेला विश्लेषण करता त्यावेळेला ह्या आंदोलनाचा आपल्याला कितपत फटका बसला असं तुम्हाला वाटतं? स्पेशली मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला किती फटका बसला आणि तो पुन्हा विधानसभेत बसू नये यासाठी काही वेगळा विचार तुम्ही केला आहे का दिल्ली आणि मुंबईतल्या बैठका? हे बघा, याला वेगळा विचार करण्याची गरज काही गरज नाही असं नाही म्हणत मी. याला वेगळा विचार करून काही होत नसतं. लोकांची मनस्थिती जाणून घ्यावं लागतं. मी सांगितलं सुरुवातीलाच आपल्याला की जेव्हा कधी आम्ही सगळे दौरे करू आणि दौऱ्यातून जेव्हा कधी आमची लोकांशी बोलताना तर आम्हाला हे विचारावं लागतं की लोकसभेत असं काय घडलं, विधानसभेत काय होईल, आणि त्यानंतर एका निष्कर्षाला आम्ही येऊ की आत्ता जे लोकसभेत घडलं तेच विधानसभेत घडणार आहे का. तर माझं मत आहे की जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत घडणार नाही. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मी अजित पवार गटाच्याही मंडळींना विचारलं, सुप्रिया सुळेंना पण विचारलं, आणि म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही. वोट ट्रान्सफर ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक स्वतःची धाटणी आहे, वैचारिक मांडणी आहे. पंकजांनी पण ते कबूल केलं माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की जे वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे होतं अजित पवार गटाचं ते झालं नाही. अजित पवार गटाचंही ते म्हणणं आहे. सो मागं वळून बघताना मी ऑर्गनायझरचा लेख वगैरे ते सगळं सोडून द्या, पण त्याचं खूप विश्लेषण झालं आहे. असं वाटतं तुम्हाला की ते जे सरमिसळ व्हायला पाहिजे ती काही झाली नाही लोकसभा निवडणुकीत, आणि विधानसभेला पण ती होताना खूप प्रयत्न करावे लागतील? हे बघा, आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा कधी एकत्र येतात तेव्हा काँग्रेसचे वोट राष्ट्रवादीला ट्रान्सफर होतात आणि राष्ट्रवादीचे वोट सगळेच्या सगळे ट्रान्सफर होत नाहीत आत्तापर्यंत. ते त्यांच्या पक्षातले लोकांना जर तुम्ही असं विचारते असं म्हणणार नाही, पण आमचा अनुभव आहे तसं. आत्ता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सगळे लोक एकत्र आले. तसं भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा NCP, शिवसेना आणि भाजप एकत्र आले. मुळामध्ये आमचे मतं ट्रान्सफर जरी झाले असले आणि आम्हाला ते अपेक्षित हे जरी मिळालं नसेल, त्याचं गणित मांडताना तुम्ही जे म्हणता ते गणित असं आहे की मुळामध्ये जर आम्ही ही निवडणूक जिंकलो आणि 400 आमचे निवडून आले तर आम्ही संविधानामध्ये बदल करणार आहे. त्यामुळं आदिवासीसारख्या लोकांच्या मनात भीती आली, दलितांच्या मनात भीती आली. मुळामध्ये ते ट्रान्सफर थोड्याफार प्रमाणात, सगळे 100% मतं ट्रान्सफर होत नसते, पण ज्या प्रमाणात आम्हाला ट्रान्सफर झाले त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ही मतं आमच्यातून मायनस झाली ना, आणि त्याच्यामुळं कदाचित ते बॅलन्स दिसत नाही. आणि राजकारणामध्ये कन्व्हिन्स करणं किंवा कन्फ्यूज करणं या दोन गोष्टी असतात. कन्फ्यूज झाले सगळे, ते कन्फ्यूज होऊन गेले. आम्ही कन्व्हिन्स करायला गेलो, पण खोटा प्रचार जेवढा लवकर लोकांना भावतो तेवढा खरा सांगणं लवकर तेवढं सहजपणे पडत नाही. तर माझं ग्राउंडवर फिरल्यानंतरच आकलन असं आहे की अजित पवार यांचं तुमच्याबरोबर येणं तुम्हाला काहीच उपयोगाचं झालेलं नाही. कारण परसेप्शन बिल्डिंगमध्ये तर लोक उलट नाराज झाले. आहे बघा, असं आम्ही नाही म्हणत. ओके, का नाही म्हणत आम्ही असं की एखाद्या मित्रपक्षाचा फायदा कमी झाला का जास्त झाला हे असं वर नाही सांगू शकत. मतपेटीतून जे काय व्यक्त करतात लोक ते काही अशा गोष्टीला पाहून व्यक्त नाही होत. काय करायचं आणि काय नाही करायचं हे मतदारांनी ठरवलेलं असतं. त्यामुळं अजितदादा तुमच्यासोबत आले म्हणून आम्हाला तुम्हाला मतदान नाही करायचं असं तर काही आम्हाला कोणी म्हणलं नाही. असं जाणवलं नाही तुम्हाला? आम्हाला नाही म्हणलं कोणी असं, आणि आम्ही मानतही नाही ती गोष्ट. काही प्रमाणात मतं ट्रान्सफर कमी जास्त झाले असतील असं वाटतं तुम्हाला? झाले असतील, पण ते आल्यामुळे ते कमी झाले असं नाही आहे. आणि ते जर नसते आम्ही तर दोघंच राहिलो असतो. मग त्यातले काहीतरी प्रमाण आम्हाला वाढलं ना मतदानाचं, नाही असं थोडं आहे. असं विश्लेषणात आलंय तुमच्या की काही टक्का वाढलाय? प्रश्नच नाही. का प्रतिमेचं उलट प्रतिमा वगैरे काही नाही आहे. तुमच्या प्रतिमेला, भाजपच्या टक्का आमचा वाढला, त्याचा परिणाम आमच्या काही जागा निवडण्यात झाल्या आणि त्यांच्या तरी कोणत्या पूर्ण जागा निवडून आल्या. एकच आली कशी कशी विरोधी पक्ष ते काय आनंद मानून राहिले. अरे मला सांगा, पवार साहेबांचं शिवसेनेच्या किती जागा निवडून आल्या? काय 7-8 आल्या. 8 आल्या, बरोबर आहे. पवार साहेबांच्या किती जागा निवडून आल्या? पुन्हा 8 आल्या. 10 पैकी 8 आल्या. 8 आल्या. काँग्रेसच्या किती निवडून आल्या? 13 आल्या ना. 13 जागा निवडून, 12 आल्या, एक अपक्ष झाला. सांगली ते तरी कोणत्या अशी थम्पिंग लीडनं निवडून आलेत. ते बी एक जागा होती काँग्रेसकडे आधी. 12 घर के 12 जमील मिला के 13.
टिपिकल रावसाहेब. इथं गोष्ट सांगा ना मला, ते कोणते असे आनंद व्यक्त करू आले? अरे एवढी NDA आघाडी आहे, ह्या NDA आघाडीला आनंद कशाचा आहे तर आमचे 400 नाही आले. आम्हाला थोडं वाईट का वाटतं तर आमचे 400 यायला पाहिजे होते. पण प्रॉब्लेम असा आहे की या NDA आघाडी सगळ्यांचे मिळून जेवढे सीट नाही आले तेवढे एकट्या भाजपचे आले ना 240, एकट्या भाजपचे आले. आणि आमचे मित्र पक्षात आमच्या आमचं बहुमत झालं. आता आमचं बहुमत येऊन आमचं सरकार येऊन ही आनंदच व्यक्त करू राहिले. याला समजूच नाही राहिलं की चाललं काय म्हणून. पण कसं आहे की ज्यांच्याजवळ पूर्वी काहीच नव्हतं ते खुश झालेत. जसं एखादा माणूस असतो आणि त्याला परीक्षा आहे, त्याला पाहिजे 99 मार्क आणि पडले 95, ते रडत बसतं. आणि एखाद्याला भेटतच नाही आपला अशी अपेक्षा असती आणि त्याला सांगा अरे तू पास झाला का आठवत तर तो खुश होतो, हसायला लागतो. तो अरे वा बरं झालं, मला ही बी अपेक्षा नव्हती. यांना ही अपेक्षा नव्हती याचा आनंद आहे खरा अर्थानं. उद्धव ठाकरेंना काय मिळालं ह्या निवडणुकीत? काय मिळालं कुठं? काय मिळालं? आता या सगळ्यांना असं आहे की म्हणे मराठीत एक आमच्या मराठवाड्यात, नवरा मेला तर चालतो सवत रणकी झाली पाहिजे. दुसऱ्याच्या घरं जळलं पाहिजे. आमचं काय व्हायचं वाटलं होऊ द्या, यांचं वाटलं करायचं आम्हाला, असं म्हणून सगळे एकत्र आले ते. पण हे नाही कळू राहिलं की आपलं बी होऊ राहिलं. तुम्ही सिल्लोडला पाकिस्तान वगैरे म्हणाला. असं आहे, माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. पण तशी स्थिती आहे तिथे. मी तुम्हाला स्थिती समजून सांगतो की जिल्हा परिषदची शाळा आहे सिल्लोडची, 10 एकर जागा आहे शासनाची आणि जिल्हा परिषद शाळा आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या मताचा अध्यक्ष बनवला आणि ती जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेवर वर्ग करून घेतली. आज ती शाळा ते गावाच्या बाहेर काढतील आणि त्या जागी शॉपिंग सेंटर काढतील आणि ती विकून टाकतील. अरे वा. तुम्ही माणसाला असं करणार नाही. व्हेटरनरी दवाखाना गावाच्या बाहेर काढला, ती जागा नगरपालिकेने ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर काढून ती जागा विकून टाकली. उद्या आता एक बिल्डिंग बांधकाम चाललं आहे, सार्वजनिक बिल्डिंग मोठी, तहसील बी बाहेर नेणार आहे आणि पंचायत समिती बाहेर नेणार आहे आणि त्या जागा नगरपालिकेला वर्ग करून घेणार आहे. तिथेही तेच करणार आहे. आज तिथं अल्पसंख्याकाचं मेडिकल कॉलेज बांधकाम चाललं. कोण येऊन बसणार त्या मेडिकल कॉलेजमध्ये? देशामध्ये जमिनीचे भाव वाढे, प्लॉटचे भाव वाढे, शिल्लूरमध्ये वाढले नाहीत. कोणाला एखाद्याला आपल्या प्लॉटच्या बांधकामाची परमिशन जर घ्यायची असेल तर तू माझ्या पक्षात येतो का तर तुला परमिशन आहे. असे राजकीय पक्षाचे बिचारे गरीब कार्यकर्ते म्हणा किंवा मोठा माणूस म्हणा, नावं सांगू शकतो मी तुम्हाला. सांगा ना सर. महाजन नावाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता, पालोदकरच्या बाजूला प्रचार केला, तिथं जाऊन टपऱ्या टाकल्या आटपून आवरून घेतली जागा. महाजन माझ्याकडे स्वतःकडे आले, त्याला मला चॅनलवर बोलवा तुम्ही, त्याला नाही म्हणतील त्याचा बिचारे, ते काय धाकापोटी नाही म्हणतात आमचे लोक एवढीच. आणि त्यांना त्या आता अतिक्रमण आज बी आहे आणि शेवटी त्यांना त्यांच्याकडे आणलं, त्यांना इतके पळतात पहा त्यांच्या पुढं आता विचारू नका. म्हणजे मी नाव सांगतो, चॅनल नाव सांगतो, त्याचा अर्थ एक नाव सांगितलं. माझ्या मोबाईलमध्ये नाव, जिथं मेडिकल कॉलेज बांधणं चाललं, निल्लोडच्या एका मिलिटरी मॅनची जागा हडपली, त्यांना माझ्याकडे डॉक्युमेंट पाठवलेत. असे किती ना, एखादा पेट्रोल पंप टाकायचा असला तर अर्धा वाटा पेट्रोल पंपमध्ये दे, तर तुला पेट्रोल पंपाला मी NOC देतो. अशी प्रकरणं सिल्लोडमध्ये जागेचे भाव वाढले नाहीत, सगळीकडे वाढले. लोक सिल्लोडच्या बाहेर जागा घ्यायला लागले. एक व्यापारी बिचारा बोलू शकत नाही, असं जसं वेठीच धरलेले व्यापारी आहेत. हो सर, हो सर, हो सर करते. आता तिथं MIDC आणायच्या नावाखाली गावाच्या जमिनी घेणं सुरू केलं. लोक विरोध करून एकानं आत्महत्या केली. बळजबरी बाई कोणीतरी बाईच्या शेतामध्ये शाळा बांधली, त्यानं कोर्टात केस केली. मला सांगा तुम्ही की जर इतकी दहशत आणि केवळ नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे म्हणून याच्यापेक्षा काही नाही. शेवटी लोकांना व्यवसाय सुरू ठेवायचा आहे. म्हणून तुम्हाला वाटतं की हा पाकिस्तान सारखी त्याच्या पलीकडं स्थिती निर्माण झाली नाही. पाकिस्तानात बी एवढं ऐकणे माहीत नाही. सिल्लोड पाकिस्तान आहे महाराष्ट्रात. प्रश्न म्हणजे आत्ता मी सांगितलं त्याच्यापेक्षा आणखीन काही गंभीर प्रकरण आहेत. तुम्हाला चॅनलवर सांगू का? त्याचं डॉक्युमेंट घ्या ना माझ्याकडून, किती लागते तुम्हाला? 2-4 तरी सांगा. देईल. आता हे नावं सांगितलं तुम्हाला मी. हे गंभीरच आहे फार. हे नावं सांगितलं. असा मनुष्य मंत्री राहावा का? कोण? आता असा माणूस आहे बा, राहाव का नाही राहाव याचा निर्णय नाही, तो ठीक आहे. आता तुम्हाला काय वाटतं? आता जेव्हा झाला तेव्हा झाला. आता इलेक्शन आहेत, लोकांनी ठरव काय करायचं. तुम्हाला काय वाटतं? हे फार गंभीर ॲलिगेशन. मला काय वाटतं, माझ्या बोलल्यावर मंत्री ठरवला जातो का? माझ्या बोलल्यावर मंत्री काढला जातो का? मी कशाला मत व्यक्त करू? जी गोष्ट माझ्या बोलल्यामुळे त्याला मी मत व्यक्त केलं पाहिजे.
आणि त्यांच्या कुठल्या तरी मुंबईतल्या फ्लॅटवरती कुणी तर दहशतवादी होता वगैरे ते आता त्या जुन्या गोष्टी त्या सगळ्यालाच माहिती. मीच काय सांगतो, चॅनललाच सांगितल्या मला, आम्हालाही माहीत नव्हत्या. थँक्यू सो मच. आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालील, कारण तुम्ही म्हणालात की मी काय मागच्या दरवाज्यानं वगैरे येणाऱ्यापैकी नाही, जे होगा सो. पण तुमचं मला फार कौतुक वाटलं, म्हणजे इतका प्रदीर्घ अनुभवानंतर सो तुम्ही नेक्स्ट डे काम सुरू केलं. कोणाला भेटणे नाही. हे बघा, शेवटी राजकारणामध्ये माणसानं हार आणि जीत पाहिलेली असली त्याची नजर मिळली असते. एखाद्या माणसानं हार नाही पाहिली, एखाद्या माणसानं जीत कधीतरी पाहिली, म्हणून माणूस नाराज होऊन बसत नाही घरात. शेवटी आम्ही काही कार्यकर्ते तयार केले. आमच्या वर्षात अनेक कार्यकर्ते आहेत. आमच्यासारखा माणूस जर घरात बसला ते बिचारे घराच्या बाहेरच निघणार नाहीत. त्यामुळं पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी पूर्ण काम करेन. कॅबिनेट मंत्री झाला असता तुम्ही यावेळेला. हे बघा, काय झालो असतो, चर्चेला अर्थ नाही. माझ्या बोलल्याला अर्थ नाही, माझ्या इच्छेला अर्थ नाही. माझ्या मतदारसंघातल्या मतदाराला असं वाटलं की तुझ्या मागं कोण नव्हतं राजा, मी घरातला पहिला शिकलेला माणूस आहे. बिचाऱ्यांनी मला 35 वर्ष आमदार खासदार ठेवलं सतत. लोक लोटत, मी काही फार म्हणजे माझ्यामध्ये फार प्रतिभा होती असं बी काही नाही. एक सामान्य खेड्यातला माणूस मी. लोक लोटत गेले, मी पुढं गेलो. लोक लोटत गेले, मी पुढं गेलो. लोक लोटत गेले, मी पुढं गेलो. लोक थांब, आता मस्त थांबायचं, आनंदानं थांबायचं, रडायचं का? हां, काही लोक मला म्हणतात की काय राव एवढ्या तुम्ही निवडून यायला पाहिजे होतं. आणि मला 35 वर्ष निवडून दिले, काय आपल्या बापाचे होते का ते? त्यांनी दिलं ना 35 वर्ष निवडून. त्यामुळे मतदाराला दोष देऊ नये. गरज पडली तर पुन्हा मतदारापर्यंत जाऊ. पण स्वजातीचा थोडासा तुम्हाला स्वजातीच्या मतदारांनीच तुमच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणतात. मग त्यांनी मला 35 वर्ष केलं, त्याचं काय केलं? आता परिस्थिती फार वेगळी होती. एखाद्या निवडणुकीत एखाद्या समाजानं कमी मतदान दिलं, सगळं गेलं नाही, माझं कमी दिलं असेल, राग काढायचा का? पण त्याच लोकांनी 35 वर्ष दिलं, त्याचं काय करायचं? त्यांच्यावर राग काढायचा का? नाही, मतदारावर राग काढून चालत नाही. थांबूया सर आपण. थँक्यू सो मच. रावसाहेब दानवे यांच्या बोलण्याचा मतितार्थ जो शेवटच्या भागातला अर्धा ग्लास रिकामा की अर्धा ग्लास भरलेला, ते अर्धा ग्लास भरलेला आहे अशा अर्थाने त्याचं विश्लेषण करतं. तुम्हाला काही हिंट मिळाली असेल, भारतीय जनता पार्टीने एक रोडमॅप बनवला आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा जर विजय मिळवायचा असेल तर ते काय करायला हवं. त्यांनी फारसे खुलासे केले नाही, तर मला वाटतं की तो रोडमॅप आहे त्यांच्या मनामध्ये. कुणाचं पुनर्वसन करावं का त्याबद्दल पण त्यांच्या मनात काहीतरी दृष्टिकोन असावा. सरकारमध्ये अजित पवारांच्याबद्दल पण भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा झालेली असं दिसतं त्यांच्या बोलण्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अब्दुल सत्तारबद्दल ते म्हणाले की सिल्लोडा आता पाकिस्तान झालेला आहे भारताचा. NDTV मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, मुंबई.